तुका म्हणे माझे हरी तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हो तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख हरी तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
सर्वांनी बसून घ्या. काळ बैसला हो युवनिया काळ बैसला लेका. पैसा डोळे आता लागी दोष पैसा डोळे आता वाचे नारायणामध्ये तू सादर वाचे नारायणामध्ये तू सादर लाल पासा चार चुके वाया हा संसार कळशी हाव भरी वाया हा संसार कळशी हाव भरी ताराची तू फेरी दिसत आली वाचे नारायण वदे तू सादर वाचे नारायण वदे तू सादर लाल पासा चार चुके एका जनार्दन तो याता याती एका जनार्दन तो याता याती संसार पदित जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर वाचे नारायण वदे तू सादर लाल पासा चार चुके देणे पार बुलाई रामकृष्ण हरी. संगीत विशारद संगीत अलंकार हिंगोली जिल्हा भूषण बाळासाहेबजी महाराज सुरेगावकर त्यांना साथ करतील. संगीत विशारद संगीत अलंकार परभणी जिल्हा भूषण पंढरीनाथजी महाराज कदम. पुढे जा ना दोघं पुढे जा मामा बरं वाटलं काळी मामा युवनिया काळ बैसला से बोसा
साचार चुके हरी कळपास साचार हॅलो कळपास साचार चुके कळपास साचार चुके
ऐसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे वाया हा संसार करशी हाव भरी काळाची तो फेरी निकटाली वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे एका जनार्दनी नको याता याती संसार फजिती जन्म दुःख वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेणे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग गुरु प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते विठ्ठला 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 आता वैवासित पावना दिभाती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वराराका जी कीर्तनी वहिवाशित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसत सो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा
जेने धर्म जितविलाची बळे तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठ्ठल विठ्ठल अभिनव वाग्विलासिनी जय चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया वर्णिता प्रेम अत्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा येऊन या काळ बैसला से उसा झाकतो शिकैसा डोळ्याता वाचे नारायण वदे तू सादर काळपास साचार चुके जेने प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय देवमान्य प्रत्यक्ष देव शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे सांगतात काळ हा प्रत्येकाच्या उशाला बसला पण काळाला वेळ लिहून दिलेली आहे आणि जी वेळ असते का त्या वेळेला तो काळ घेऊन जात असतो. तुमच्या मधल्या भ्रामक कल्पना येतात असं झालं तमकं झालं असं व्हायला नव्हतं पाहिजे की नाही तुमच्या आमच्या हातात काय नाही. वेळ संपली काळाला वेळ दिलेली आहे त्या वेळेनुसार काळ घेऊन जात असतो. काहीच निमित्त असतं उचकी येणे जांभळी येणे वांती होणे चक्कर येणे पडणे अपघात होणे फक्त निमित्त मात्र लावलेले मात्र त्या वेळेला तो जातो इतकं मात्र निश्चित आहे. युद्धात जाणारी माणसं त्यांच्यासाठी सुद्धा मृत्यू निश्चित ठरलेला आहे. अमक्या अमक्या युद्धात जातात तो ठरलेला आहे. कर्णासारखा योद्धा भारतीय युद्धातील मानवी सिंह त्याला जर इहलोकातली यात्रा सोडावी लागती तर कर्णाच्या समोर आपण उंदराची सुद्धा आपली पात्रता नाही. विठाला विठाला वेळ निश्चित ठरलेली. कारण माणूस हा ज्या दिवशी जीवात्मा हा ज्या दिवशी जीव दशेला येत असतो का त्याला वेळ मोजून दिलेली. भला तो देव जरी असला तरी देवानं जरी अवतार घेतला जीव दशेला येऊन तर त्याला सुद्धा निसर्गाचा नियम सारखा येरती पामर जीव मला असं वाटतंय हा पुरावा एकदा ऐकल्याच्या नंतर बाकी कोणी घासाघाशी करायचं काम नाही. ज्यानं तुम्हाला सांभाळण्यासाठी अवतार घेतलाय त्याला जर जावं लागत असेल तर आपण त्याचे नोकर राहण्याच्या सुद्धा लायकीचे नाहीत. विश्व त्याच्या ताब्यात आहे. वृक्षाची पान हलेजाची सत्ता किंवा देखवी ऐकवी एक नारायण ही सर्व सत्ता त्याच्या हातात आहे. त्यावर निसर्ग असेल या सृष्टीचं पूर्ण चक्र ज्याच्या हातात आहे त्याला जर थांबता येत नाही तर आपल्या तर काहीच हातात नाही. ना संसार हातात आहे ना काहीच हातात नाही ना आपल्याला जावं लागेल निश्चित आहे. काळ आपल्या उशाला निश्चित बसेल. तुम्ही आशीर्वाद देत राहा. मी बोलण्याचा प्रयत्न करेन मोठ्या श्रद्धेने मोठ्या भावयुक्त अंतकरणाने. स्वर्गीय वैकुंठवासी सत्यलोकवासी गोलोकवासी कैलासवासी निवृत्तीराव ज्ञानबाराव शेळके यांचा हा उदक शांती विधी आहे आणि त्या उदक शांती विधी निमित्त उपस्थित जमलेली विष्ट मित्र सज्जन सखी सोयरी लाहिरी राजकीय क्षेत्रातले व्यापार क्षेत्रातले शैक्षणिक क्षेत्रातले आध्यात्मिक क्षेत्रातले माझा शेतकरी राजा
ही सर्व क्षेत्रातली आलेली मंडळी यजमानाच्या विनंतीला मान देऊन या शेळके कुटुंबाचा स्नेह, प्रेम, भाव उदात्त म्हणून तुम्ही एवढी मोठी माणसं या ठिकाणी जमा झालात. आदरणीय जनार्दनराव पाटील असतील, पांडुरंगराव पाटील असतील, विष्णुभाऊ पाटील या तीन सद्ग्रस्तांनी मोठ्या श्रद्धेनं आपल्या बाबांचं उदक शांतिविधी ते करतात. त्या तिन्ही सद्ग्रस्तांना खूप 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 धन्यवाद. तसं निवृत्तीरावांचं वय भरपूर होतं. या वयात गेलेली माणसं कधीच दुःख मानायचं नाही, कारण सगळे नातू पंतू आदी करून सगळं काही पाहणं, 100 ओलांडलेला व्यक्ती एवढं मोठं भारदस्त वय, फार दिवस स्वतःचं कर्म स्वतःच्या हातानं करायचं आणि शेवटच्या थोड्या काळात उगी थोडीशी घरच्या लोकांकडनं सेवा घेऊन विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात विलीन व्हावं, अशा मृत्यूला धर्म स्थितीमध्ये सुनावाचा मृत्यू म्हणतात. विठाला आणि तो मृत्यू निवृत्तीरावांना प्रदान झाला. फारसं आयुष्यही मिळालं. वजनदार काळ्या मातीशी नातं असलेलं कुटुंब, सामाजिक क्षेत्रामध्ये इष्ट मित्र सज्जन सख्या सोयऱ्या धायऱ्यामध्ये गोडसा आदरयुक्त दबदबा असलेलं कुटुंब. दाबून चोपून भीती निर्माण करणं ही कुधांडी भीती झाली, पण आदरयुक्त भीती असली पाहिजे. आदरयुक्त भीती एखाद्या कुटुंबाकडे बघितल्याच्या नंतर एक आदर्शवाद असला पाहिजे आणि त्या कुटुंबाकडे पाहत असताना काहीतरी मनात नाही जरी पटलं वरच्या मनाला, पण आतल्या मनाला हेवा वाटावा अशा व्यक्तीला आदरयुक्त भीतीतला दर्जेदार व्यक्ती म्हणत जावं. तसं बऱ्यापैकी लोकांमध्ये वावरलेलं हे शेळके कुटुंब आहे. आणि आपल्या बाबांचं मोठ्या श्रद्धेनं उदक शांतिविधी करतात. त्याही क्रियेला या तिन्ही सद्ग्रस्तांना कोटी कोटी धन्यवाद. खरं तर आता निवृत्तीरावांच्या मुलांचंच वय भरपूर आहे. माझ्याकडे तारीख तर मी त्यांना फोनवरच दिली, पण आलती ती भेटायला. बुद्ध शेठ त्यांच्यासोबत आले, स्वप्नील आला त्यांच्यासोबत, आणि 5-7 जण ती सगळी आली भेटायला. त्यांनी सांगितलं मी त्यांचा मुलगा आहे, वय खूप वय आहे तिघांचं बी, असं काही फारसं कमी वय नाही. त्यावरती त्यांच्या बाबांचं वय किती असेल. आणि अशी माणसं ज्या वेळेला जात असतात का, ठीक आहे आपल्यातला एक व्यक्ती गेला त्याचं एक थोडस दुःख वाटतं, पण या वयात गेल्याच्या नंतर एक गोड अंतकरणानं, श्रद्धायुक्त अंतकरणाने विश्वाच्या मालकाच्या सानिध्यात त्यांना निरोप देणं, याच्यात दुःख काही मानलं नाही पाहिजे. विठाला विठाला आजच्या या कार्यक्रमात उपस्थिती धर्मानाम पवित्रो धर्म संन्यासो पवित्र विश्वतुल्य. संप्रदायामध्ये गोड साधिष्ठान आहे. खूपसा अन्नदानाचा सुद्धा वारसा त्यांच्याकडनं शिकावा असं कार्य आदरणीय बाबांचं आहे. आणि वारकरी संप्रदायात सुद्धा झोकून घेतलेले. खरं तर ही महिमेतली लोक असते, त्यांना इकडे लोकात काही यायची गरज नसते. यांनी अंगाला वासनेला विस्तू लावलेली माणसं असतात, रक्तांबर पांघरलेलं असतं यांनी. तरी पण ज्ञानोबाराय तुकोबारायच्या या पवित्र परंपरेमध्ये विटेवरच्या मालकाच्या आणि काशीतल्या मालकाची ही परंपरा चालवत असताना सर्वसामान्यांपर्यंत जिथे आमंत्रण असेल, वेळ असेल, तिथे आवर्जून कीर्तनाला उपस्थिती लावावे असे गुरुवर्य आत्मानंदगिरी बाबा आहेत. त्यांच्याही चरणी साष्टांग दंडवत करतो. साऊंडवाल्यांना धन्यवाद. गायन क्षेत्रातलं भारदस्त व्यक्तिमत्व आदरणीय पंढरीनाथ महाराज असतील, आदरणीय बालासाहेब महाराज असतील, तथा पावडे महाराजही आहेत. आदरणीय शिवाजी महाराज ज्यांनी सुरुवात केली तेही आहेत. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या चोपदार आदी करून सर्व मृदंग क्षेत्रात आपल्या परिसराला या मातीला लाभलेले रत्न आदरणीय कृष्णा महाराज आहेत. आदरणीय हरिभक्तीपरायण तोडीस तोड आदरणीय
कृष्णा महाराज दोन्ही कृष्णच. गोडस मृदंग क्षेत्रातलं नाविन्यपूर्ण दोन्ही कृष्ण महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. आणि उपस्थित तुम्ही सगळे श्रोतेगण, तुमच्याही चरणी वारकरी या नात्यानं नतमस्तक होतो, नाक घासून तुम्हाला प्रणाम करतो आणि माझ्या अभंगावर येतो. विठाला विठाला त्यांचा आज उदक शांती विधी आहे. आपण ज्याला गोड पाता म्हणतो, गोड जेवण म्हणतो, नाना प्रकारचा प्रांतभेद असतो, याला वेगवेगळी अशी नावं देत असतात. माणूस गेल्याच्या नंतर दावा करावा, फारशा गडबडी झाल्या. परवाला मी गंगेवर गेलतो एका दहाव्याला, तर माणसं कुठं वजन दाखवतील आणि कुठं दाखवावा याचं थोडस भान राहिलं पाहिजे. बाकी ठिकाणी माणसं वजन दाखवतात, ठीक आहे बाबा, दाखवा तुमचं वजन, तुमची प्रतिष्ठापनाला लावा, तुमची श्रीमंती दाखवा, फार काय असेल तर वरून खाली उधळा, पुन्हा याचायला माणसं ठेवा, पुन्हा माग पोते भरा, असं करा ना तुम्हाला काय करायचं असेल तर. पण बाकीचे काही क्षेत्र आध्यात्मिक आणि मृत्यूचं जे क्षेत्र असतं का, हे ज्ञानोबाराय तुकोबारानुसार वेद म्हणेल, शास्त्र म्हणेल, पुराण म्हणेल, यानुसारच माणसांना केलं पाहिजे. इतकं मात्र लक्षात ठेवा. जा विठाला. मी रामपुरीला परवाला ढालेगावला गेलो, आमच्या मामांचा दावा होता. मी उगाच निरीक्षण केलं, आयशर भरून भरून माणसं येत होती, 5-5, 10-10 जिपा येत होत्या, भावकीची माणसं, सोयरीची माणसं. आणि मग त्याच्याहून असा निकष काढायचा आम्ही कर्म करणारे लोक, बापरे कितीच मोठा माणूस मेला असेल की ज्याच्या दहाव्याला 100-200 माणसं आली. म्हणजे आणि त्यांना विचारलं, काय आज काय तुमच्याकडे? काय नाही म्हणे, आम्ही 10वा करणार. 11वा नाही म्हणले, आम्ही ते करीतच नाही. 12वा नाही, आमच्याकडे ते काहीच नसतंय. वा वा, चांगली गोष्ट. नंतर पुन्हा डायरेक्ट 13वा. वा, मधले स्टेशन सोडून गेले आणि पुढच्या स्टेशनवर गाडी गेली. मधले प्रवासी मेले ना ते. म्हणजे मला असं वाटतं, इतका लवाजमा 100-200 लोक अन्न हॉटेलवर त्या दाव्याचं जेवण बुकिंग दिलं. म्हणजे हे इथपर्यंत नुसता लवाजमा, नुसता फौज फाटा, नुसता देखावा. दावा केल्याच्या नंतर दाव्याच्या दिवशी रुद्रस्था, विश्वस्था, भली व्याप्तीजन्या, हे 3 प्रकारचे जे पितर असतात ना, हे सुतकात आमंत्रित करता येत नसते. दाव्याला सुतक असतात, ते आमंत्रित करता येत नसतात. म्हणजे माणसं कुठं काय खर्च करतील त्याचा काही मेळच नाही, काही विषय नाही. खरं तर हे विधियुक्त केले पाहिजे. मग घरातल्या तितक्या कुटुंबातल्या लोकांनी केली तरी चालते. मग पितर आपल्यावर रुष्ट होत नसतात. आणि अनाठाई चुकीचं काम करून जर मुख्य विधी नाही केला तर आहकटा त्याची सायास केला, एवढी प्रयत्न केली, एवढे काबाड कष्ट केले, एका वेळेची भाकरी कमी खाल्ली, पोटाला कसा आवडला, आणि मी या हरामखोरासाठी संपत्ती कमवून ठेवली. बेटे माझा विधी नीट करत नाही. आहा कटा त्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. कारण चुकीच्या विधी, लोकांना दिसण्यापुरती जे विधी करतोय चुकीचे. 13व्याच्या दिवशी 500-500 रुपयाचा एक तांब्या एका पितराला जेवायला द्यायचा. बर, जे पित्र ठुले ते लायकीची तरी आहेत का? असतील तुमचे पाहुणे, पण आहे का त्या तांब्यात पाणी प्यायची त्याची लायकी आहे का? त्यांच्या गळ्यात माळ आहे का? ते भक्त आहेत का विटेवरच्या मालकाचे? ते भक्त आहेत का काशीतल्या मालकाचे? ते सनातनी आहेत का? आणि तांब्याचं पात्र देवस्नाना करता पवित्र असतं. पैशाचा जोर झाला
आपलं लोकांनी मोठं म्हणावा म्हणून 13 तांबे द्यायचे आणि ते तांबे घेऊन त्यानं कशाला वापरायचे? त्याच्या घरी आयुष्यात कधी आहार चांगला नाही आणि त्याला असं वाटतंय तुम्हाला पुण्य होतंय असं समजायचं. तुमच्याकडे प्रचंड तूप आहे पण तुम्ही वाळूत टाकलंय. विठाला शास्त्र म्हणेल ते सांगावे, ते राज्यही तृण मानावे. महाराज शास्त्र मान्य करतं का, पुराण मान्य करतं का, त्याला आपण मानलं पाहिजे. आपल्या मनाचे कुठल्याही प्रकारचे घोडे कुठेही जरी दामटिले ना तर चुकीच्या ठिकाणी रस्ता पडत असतो, मग वाद निर्माण होत असतो. विठाला सगळे काही विधी पार पाडून आज उदक शांती विधी आहे. उदक शांती विधी त्याला म्हणावं की येणाऱ्या वर्ष श्राद्धापर्यंत आम्हाला नैवेद्य करण्याचा अधिकार पितरांनी द्यावा. याचं नाव आहे उदक शांती विधी. 13वा झाल्याच्या नंतर जो केला जातो त्याला उदक शांती गोड जेवण म्हणतात. अन्यथा हा जर विधी नाही केला तर या निवृत्तीरावांचं वर्ष श्राद्ध होईपर्यंत तुळशीला सुद्धा नैवेद्य तुम्हाला ठेवता येत नाही असा शास्त्राचा सिद्धांत आहे. आता हा परिस्थिती यांची मोठी आहे, शेळके परिवारांची, म्हणून यांनी उदक शांती विधी मोठा केला. एखाद्या वेळेस गैरसमज करून घेऊ नका. सर्वसामान्य माणसं असतील, बिचारे गरीब माणसं असतील, शेतीनिष्ठा असतील, मोजका संपत्ती मोजकी असतील, त्यांनी एवढा मोठा करावा असं नाही, एखादं कीर्तनच ठेवा असं नाही. त्यांनी गोडजेवण करत असताना मात्र आपली 4-2 पाहुणे वगैरे आणि भावकीची 10-5 कन्या आंबाड्या घुगऱ्या असतील असं जरी गोडजेवण केलं, उदक शांती केली, तरी पण देवाच्या तिथून पुढे नैवेद्याला सोडमोकळीक होत असती. याला उदक शांती विधी असं म्हणतात. हा विधी मोठाच करावा असा विषय नाही, पण फारच आपण मोठा केला. गरुडाचे पंख पाहून चिमणीने उडणं कधीच बंद करायचं नाही. गरुडाचे पंख बघून चिमणीनं उडणं कधीच बंद करायचं नाही. गरुडानं उड्डाण घेतल्याच्या नंतर मनात आलं तर झाडाला पान राहत नाही इतका त्याच्या पंखाचा वेग असतो, पण हे पाहून चिमणीनं उडणं बंद करायचं नाही. जितकं अस्तित्व गरुडाचं भारत देशात आहे त्याच्या काहीतरी पटीनं चिमणीचं पण अस्तित्व भारतात आहे. विठाला श्रीमंत माणसं मोठ्या लवाजवायानं फौजफाट्यानं, उदाहरणार्थ शेळके पाटलांनी जसं केलं 3 भावांनी, तसं आपण सर्वसामान्यानं करावं असं काही नाही. एखाद्या वेळेस कसं होतं माहितीये का, असं बोललं एखादं म्हणीन मग कीर्तन, ते त्याचा नको विचार करू. सगळ्याचा विचार पंढरपुरातल्या मालकानं करायचा असता. तू स्वरूप पाय, विश्वरूप पाहण्यासाठी तू उभा आहे. ज्याचे पाय पोळतेत का त्यानं पायात बूट घातला पाहिजे, ज्याचे पाय पोळतेत का त्यानं पायात बूट घातला पाहिजे. पण नालायक विचार करतेत रस्त्यावर कातडे आथरायचे. किती जनावर मारतो सुंबळ्या, रस्ता कसा झाकला जाईल. तू स्वरूप पाय ना. विश्वरूप बघण्याचं काम विटेवरचा मालक करेल, काशीतला मालक करेल. विठाला म्हणून आजच्या या उदक शांती विधीच्या निमित्तानं सर्व पितराचा अर्जव प्राप्त व्हावा. भली त्या आर्यमा नावाच्या पितराची साक्ष सुद्धा प्राप्त व्हावी आणि वर्ष श्राद्धापर्यंत सर्व देवतेंना देवाची विधी करण्याचा अधिकार या शेळके परिवाराला पितृलोकातनं मिळो अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना. मध्ये ब्राह्मक कल्पना बऱ्याच लोक काढतील. गंध लावावा का, गंधमोक्ष नावाचा एक कार्यक्रम असतो. गंधमोक्ष, साक्षीगंध वेगळा आणि गंधमोक्ष वेगळा. 10व्याच्या नंतरच हा गंधमोक्ष विधी असतो, कारण भावकीच्या सगळ्या लोकांना तिथून पुढे कपाळावर तिलक लावण्याचा अधिकार प्राप्त असतो. विठाला आणि ते सर्व विधी पितरांना सार्थ मान्य हो आणि सर्व पितरांनी या शेळके परिवाराला गोड असा उदात्त अंतकरणाने आशीर्वाद देऊ अशी पितृलोकांच्या चरणी प्रार्थना करतो. राहिला प्रश्न माझ्या अभंगाचा, तुम्ही मला आशीर्वाद द्या. मी आता कडेवर बोलायला सुरुवात करतो. विठाला मरावं लागतच, निश्चित आहे. उपजल्या पिंडा